चला तर मंडळी, अतिशय झटपट होणारा एकदम पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्ही हे नाश्त्याला बनवून देऊ शकता किंवा मुलांना टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता. तर रेसिपी भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा. तरी ते हा झटपट अशा पद्धतीने नाश्ता बनवण्यासाठी मी 2 वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी मी बारीक रवा घातलेला आहे. तुम्ही याऐवजी जाड रवा जरी घातला तरी सुद्धा चालणार आहे. तर अर्धी वाटी मी इथे रवा टाकून घेतलेला आहे आणि यामध्येच आपल्याला आता अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. थोडं थोडं पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे याच्यात. तर वाटीने मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते, तर 1.5 वाटी मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचे. तर एकदम खूप सारं पाणी घालू नका, तर थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा आणि म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाजही व्यवस्थित येईल आणि याच्यामध्ये गिठोळ्यासुद्धा तयार होणार नाही. एकदम झटपट अशा पद्धतीने आपलं पीठ बनवून तयार होईल. तर लागेल तसं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर तुम्ही जर जाड रवा वापरला किंवा बारीक रवा वापरला त्यानुसार तुमचं पाण्याचं प्रमाण इथे कमी जास्त होऊ शकतं. एकदम परफेक्ट असं प्रमाण एकसारखं राहणार नाही. तर पूर्ण 1 ग्लास पाणी घेतलेलं होतं मी आणि पूर्ण 1 ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थितपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. तुम्ही ते बघू शकता. तर याच्यात गिठोळ्या वगैरे झालेल्या नाही आहे आणि व्यवस्थित आपलं पीठ इथे मिक्स झालेलं आहे. तर याच्यात आपल्याला पाण्याची गरज आहे, तर आपण आणखी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. यातनं आपण रवा घातलेला आहे, ते रवा काय होतं की पाणी शोषून घेतो, म्हणून इथे पाण्याचं प्रमाण हे ठराविक आपण म्हणू नाही शकत की एवढंच पाणी लागेल म्हणून. तर आणखी थोडंसं पाणी ॲड करून मी ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहे आणि असं जरी वाटलं तुम्हाला की पीठ घट्ट आहे तर तुम्ही पाणी ॲड करू शकता किंवा पातळ आहे असं वाटलं तर अशा वेळेला एखाद चमचाभर तुम्ही रवा याच्यात ॲड केला तर एकदम परफेक्ट पीठ तुमचं बनून तयार होईल आप्प्यांचं. तर चांगल्या प्रकारे मी आता हे मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि या स्टेजला आता आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची जी पेस्ट बनवून घेतलेली मी, तर ती याच्यामध्ये मी टाकून घेते. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त प्रमाणामध्ये टाकून घेऊ शकता. तर 1.5 चमचा मी याच्यामध्ये ही पेस्ट घातलेली आहे आणि हे चांगल्या प्रकारे आपल्याला मी याच्यामध्ये चवीपुरतं सुद्धा टाकून घेतलेलं आहे. यातच आपण चांगल्या प्रकारे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे विस्करच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने पण करू शकता तुम्ही. आणि चांगल्या प्रकारे आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि सगळं व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला 5 ते 10 मिनिट याला झाकण लावून छान आपण याला असंच भिजून देणार आहोत. तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊ यासोबत लागणारी. इथे ही चटणी बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे घेतलेले आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे खूप सारा. आणि आता काय करायचं आहे की मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकून घ्यायचे. तर भाजलेले शेंगदाणे घ्या तुम्ही ही चटणी बनवण्यासाठी आणि भरपूर कढीपत्ता आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि आता हे सगळं आपल्याला पल्स मोडला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं दही ॲड करून घेणार आहोत. दही ॲड करायचे 1 ते 2 चमचे आणि थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरला फिरवून घ्यायचे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आणि अशा प्रकारे जिरे, मोहरी आणि कोथिंबीरची वरतून आपण फोडणी घातलेली आहे मस्त. आणि आपल्या इथे झटपट अशा पद्धतीने ही चटणी बनवून तयार झालेली आहे. तर खूप छान लागतात आप्पे या चटणीसोबत. तर चटणी तयार झालेली आहे आणि इकडे आपलं त्याच्या पिठाला पण 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता. तर मी इथे कांदा आणि टोमॅटो वापरला आहे. तुम्ही त्या आणखी याच्यामध्ये गाजर पण चिरून घालू शकता तुम्हाला जर घालायचं असेल तर. तर कांदा घातलेला आहे मी आणि अर्धा टोमॅटो चिरून घातलेला आहे मी याच्यामध्ये आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे. भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे. छान मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपण आता याच्यामध्ये खाण्याचा सोडा आपल्याला अर्धा चमचा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा मी याच्यावर घातलेला आहे आणि याच्यावर आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं अगदी थोडंसं आपल्याला याच्यावर थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. म्हणजे हा सोडा जो आहे ना तो ॲक्टिव्ह होईल. थंड पाणी घालू नका, गरम पाणी घाला. त्यामुळे मस्त छान जाळीदार आपले आप्पे बनून तयार होतील. तर अगदी 1-2 चमचेच गरम पाणी घालायचं आहे आणि चांगल्या प्रकारे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता पीठसुद्धा लगेच आपल्याला हलकं जाणवायला लागतं. तर सोडा घातलोय आपण तोपर्यंत आपल्याला अगोदरच गॅसवर इथे आप्प्याचं भांडंसुद्धा गरम करायला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे लगेच आपल्याला आप्पे त्यामध्ये टाकता येईल. तर आप्प्याचं भांडंसुद्धा मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. चांगल्या प्रकारे गरम झालेले आहे ते आणि याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल तुम्ही घालून घ्या सुरुवातीला. नंतर थोडंसं नाही घातलं तरी चालतं पण सुरुवातीला घालावं लागतं.
तर व्यवस्थितपणे तेल घालून घ्या आणि त्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये आप्पे टाकून घेणार आहोत आपले. तर आप्पे आपण इथे टाकून घेतोय आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. जर तुम्हाला या स्टेजला टाकताना तुमचं पीठ जर पडत नसेल, घट्ट वाटत असेल, तर तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. कारण जास्त जर घट्ट पीठ जर तुमचं असेल, तर आप्प्यांना जाळी पडणार नाही. आतमध्ये ते पिठासारखंच राहील. म्हणून जास्त घट्ट पीठ नकोच आहे आपल्याला आप्पे बनवण्यासाठी. तर घट्ट वाटलं तर तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी ॲड करा आणि थोडंसं पातळसर जर पीठ असलं, तर चांगले त्याचे आप्पे छान जाळीदार बनून तयार होतात. तर मी सगळे आता आप्पे इथे घालून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर सगळे आप्पे आपण याच्यामध्ये घातलेले तुम्ही ते बघू शकता. आणि आता काय करायचं आहे, की वरतून अगदी थोडंसं आपल्याला चमचाभर तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून छान याची मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट छान वाफ काढून घ्यायची. तर मी वाफ काढून घेतलेली तुम्ही ते बघू शकता. छान झालेले आहेत आपले आप्पे, म्हणजे वरची बाजूसुद्धा बऱ्यापैकी सुकलेली आहे. तर एकदम अलगदपणे आपल्याला हे आप्पे काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अलगदपणे निघतायत आणि हे बाजरीचे आहे त्याच्यामुळे थोडासा रंग याला लालसर येतो. पण छान जाळीदार आप्पे बनून तयार होतात. आणि दुसरीसुद्धा बाजू छान आपण अशा प्रकारे 1-2 मिनिट शेकून घेणार आहोत आणि मस्त आपले जाळीदार आप्पे त्यानंतर दाखवते मी बनून तयार झालेले तुम्हाला. तर थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफ काढून घेऊ आपण. तर 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता दोन्ही बाजूनी छान आपले आप्पे भाजलेले आहेत. तर अजिबात चिटकलेले वगैरे नाही आहे आणि मस्त टम्म फुगलेले आहेत हे आप्पे. तर 2 वाट्या बाजरीच्या पिठामध्ये भरपूर सारे आप्पे आपले बनवून तयार होतात. बाकीचे सुद्धा आप्पे मी याच पद्धतीने बनवून घेते आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत तर अप्रतिम लागतात हे आप्पे मस्त गरमागरम खायला. तर मस्त छान शेंगदाण्याची चटणी आणि सोबत हे जाळीदार आप्पे. तर तुम्हाला एक मी तोडून दाखवते. तर तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार असे आपले आप्पे बनून तयार झालेले आहेत. बाजरीच्या पिठाचे म्हणजे आतमध्ये पीठ वगैरे राहील असं तुम्हाला वाटत असेल, पण एकदम छान जाळीदार आपले आप्पे बनून तयार झालेले आहेत. आणि या शेंगदाण्याच्या चटणीसोबत तर खूपच टेस्टी लागतात. तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. त्यासोबतच तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. म्हणजे रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.